मंडळी, या सगळ्या बॅगा वगैरे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये विचार आला असेल, अरे हे निघाले कुठे? तर तुमचा हा विचार अगदी बरोबर आहे मंडळी. आम्ही आता कुठे बरं जाणार आहोत? कुठे जाणार आहोत आपण? तर आम्ही आता कलकत्त्याला, त्याचप्रमाणे जगन्नाथपुरीला, कोणार्कला, भुवनेश्वरला अशी एक पश्चिम बंगाल आणि एक ओरिसा अशी एक ट्रिप मारणार आहोत. आणि या ट्रिपची तयारी करण्यासाठी या ठिकाणी मी बसलेलो आहे. एक नवी छान छान बॅग आणलेली आहे, पोटी भली भक्कम आहे. ही दुसरी बॅग अनुभवी बॅग आहे. आता या बॅगा कशा भरायच्या हा मोठा प्रश्न आहे. तो आता आम्ही या बॅगा भरणार आहोत. तुम्ही पाहत राहा आमची ही तयारी जी आहे ही कशी चाललेली आहे. काही सूचना असेल तर जरूर कळवा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. आणि या प्रवासामध्ये काय काय पाहिलं, काय काय छान आहे, काय काय वेगळं वाटलं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला देखील जगन्नाथपुरीचा हा आमच्याबरोबरचा प्रवास नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आता ह्या ज्या बॅगा भरायच्या आहेत त्याची सुरुवात सर्वप्रथम गजानन महाराजांच्या ग्रंथाने करणार आहोत. आम्ही गुरुवारी जाणार आहोत, त्यामुळे गाडीत मस्तपैकी गजानन महाराजांच्या या गजानन महाराज भक्तिविजय ग्रंथाचं पारायण करता येईल. एकदम छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि मुख्य म्हणजे गजानन महाराज देखील आमच्यासोबत आहे या प्रवासात. बघायचं का तुम्हाला? हे बघा. तर आम्ही गजानन महाराजांना आमच्यासोबत घेतो आहोत. नंतर हे जे आहेत याच्यामध्ये आमच्या दोघांच्या गोळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत, औषधांच्या रेग्युलर लागतात त्या घेऊन ठेवूया. नंतर दाढीसाठी फोम, रात्री विक्स लागतं, या गोष्टी घेऊन. हे 3-4 ड्रेस, 2 जीनच्या पॅन्ट, एक साधी पॅन्ट, हा एक टी-शर्ट नवीन घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अंडरपॅन्ट, बनियन हे सुद्धा नवीन कोरे मिळाले ते घेऊन टाका. प्रवासात कसं सगळं छान पाहिजे, टापटीप आणि मोजकं. आणि ही आता तिचे सगळ्या साड्या वगैरे हे ते भरणार आहे. मी मात्र माझं हे सामान याच्यामध्ये आता भरणार आहे. ठीक आहे. हां, टॉवेल महत्त्वाचा आहे, कारण 2-3 ठिकाणी आम्हाला स्नान पण करायचं आहे, त्यामुळे टॉवेल देखील महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे माझ्या जवळजवळ सगळ्या वस्तू भरून झालेल्या आहे. किरकोळ काही राहिलं आहे. हां, ह्याच्यामध्ये आपला स्टँड, माईक ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे व्हिडिओ तर करायचेच आहे, व्हिडिओ करण्यासाठीच तर चाललेलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की या ठिकाणी आम्ही काय काय पाहिलेलं आहे, आमचा प्रवास कसा होतो आहे. रेल्वेत वगैरे देखील व्हिडिओ करायचा माझा प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग तर भरपूर आहे, बघूया कसं काय काय जमतं ते. तर अशा प्रकारे माझी बॅग तर भरून झाली आहे. आता हिची बॅग भरायला मी तिला मदत करणार आहे. ही माझी बॅग कपड्यांनी भरलेली आहे. 7-8 दिवस लागतील तेवढे सगळे कपडे नवीनच आहे, बरेचसे घेतलेले आहे. त्याचप्रमाणे थंडी जर असली तर स्वेटर, टोपी देखील घेतली आहे. ही मंगलची बॅग आहे, तिने देखील तिच्या साड्या, ड्रेस घेतलेला आहेत. आणि अशा प्रकारे मुख्य जे कपडे आहेत 8-10 दिवस वापरायचे ते आम्ही या बॅगेत भरलेले आहे. आता हे जे पदार्थ आहेत हे खाण्याचे पदार्थ आहेत, आणि खाण्याच्या पदार्थांसाठी एक वेगळी बॅग आम्ही करणार आहोत, आणि त्यात ते सगळे पदार्थ ठेवणार आहोत. आणि ती बॅग आम्ही आमच्याजवळ ठेवणार आहोत, म्हणजे मग जाता येताना खाता खाता हा प्रवास कसा मस्त पोट भरून होईल की नाही, असे आमचं प्लॅनिंग आहे. तर आता खाण्याचे पदार्थ ठेवायचे आहे, ते झालं की हे बऱ्यापैकी झालं असं म्हणता येईल. ओके.